एकतर्फी झुंज जयेशची राहिली होती. शेवटपर्यंत मॅच मध्ये शिल्लक होता. शेवटपर्यंत अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन आणि तो सामना मात्र जिंकून दिला होता आपल्या भातान संघाला. तो जयेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भातान संघ 20 तारखेला तुमचा सामना असेल. 20 तारखेला आयोजक सांगतील त्या वेळात आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. या ठिकाणी सामना जसा स्टार्ट होईल तसा पूर्णशः वळणार होता मी आमचे साथी कॉमेंटेटर महेश गायकर यांच्याकडे. तत्पूर्वी आम्ही थांबतोय. आम्हाला या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी दिली त्यामुळे आम्ही आयोजकांचा आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद आयोजक आणि खास करून निश्चितपणे संजय दिसले सर. जय हिंद जय महाराष्ट्र. तर नक्कीच मी चेतन दादा मिसाल यांना विनंती करतो की आपल्या हस्ते शुभम म्हात्रे यांचं स्वागत करायचा. डेडिकेट केले तर आपण पाहतोय मैदानामध्ये अलंकार यंग टॅलेंट मैदानामध्ये आपण पाहिला त्याला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. तर आपण पाहतोय तर नक्कीच इथे मंचावरती मुख्य व्यासपीठावरती ते स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतो अध्यक्ष माळुसरे साहेब आमच्या स्वागताचा तुम्ही ती स्वीकार करायचा. आजच्या रात्रीमध्ये अगदी आपण पाहतो शेवटची मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. मी चेतन दादा मिसाल यांना विनंती करतो की आपल्या हस्ते रुपेश पडबल साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आपण पाहतोय अतिथी माळुसरे साहेब यांचा सत्कार केला जातोय. रोशन आता आवाज वाढव. रोशन हॅलो. चला मॅच चालू करा. तिरंगा शिवकर त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी बेलवरी अशी लढत मैदानामध्ये या सुपर 12 मध्ये आपण पाहिला. भातान संघ दाखल झालाय. वासुदेव अंग्रे तर यंग टॅलेंट आपण पाहतोय. या खेळाडूला अगदी आपण पाहिला भरपूर फॉर्म मध्ये त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतो ज्याच्याकडे बराचसा अनुभव आहे राकेश म्हात्रे खेळण्यासाठी. पहिलाच बॉल लोबर पुलटस पद्धतीचे चेंडू मैदानामध्ये गॅप मोठी आहे क्षेत्र खाली आहे बॉल जातो सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी दन 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 चौकार. सर आता सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो बाउंड्रीचा ताबा घ्या. बरेचदा
जेवण द्राक्ष खाल्लेत ताई, त्याच्यामुळे आता द्राक्ष पचवण्यासाठी त्यांना सीमारेषा पलीकडे पाठवा. पहिल्याच बॉलवरती चौकार. इथे आपण पाहतोय फटका एक धाव वेगानं पूर्ण केली. आपण म्हणतो ना घर फिरलं की घराचे भासे फिरतात, अगदी त्याच पद्धतीने मैदानामध्ये या घडामोडी घडल्या गेल्या आणि एक धाव मात्र वाचू शकला नाही. या सुपर 12 मध्ये दाखल होणारा संघ आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय बातान संघ यांच्यामधनं जो जिंकेल तो नक्कीच बातान संघाच्या समवेत खेळताना पाहायला मिळेल. 20 तारखेला त्यांचे पहिले मॅच असेल. इथे आपण पाहतो बॅटचा स्पर्श, अगदी गॅप शोधायची परंतु एक धाव मात्र वाचू शकला नाही. एक एक धाव म्हटलं जातं आरोग्यासाठी. आता एक एक धाव करताना आपण पाहतो क्रीडांगणामध्ये आता थोडेसे प्रेक्षक देखील कमी झालेत. अगदी एका बाजूला आपण पाहतोय तिरंगा शिवगड संघाच्या पाठीराखी असतील आणि एका बाजूला आपण पाहतोय घरच्याच मैदानामध्ये अगदी मनाला हरकत नाही कारण आगीच्या अंतरावरती वारदोली आणि बेलवलीच्या मध्ये ग्राउंड आपण पाहतोय, क्रीडांगण आपण पाहतोय वारदोली संघाच्या वतीने खरं तर 5 रात्र खरं तर मॅच आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता सध्या आपण पाहतोय राकेश म्हात्रे त्याच्या बॅटमधनं धावा यायला सुरुवात झाली. प्रत्येक बॉलवरती आक्रमण खराब चेंडूवरती एकेरीकडे लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळाला. एकूण धाव संख्या पाहतो दुहेरी अंकावरती धावा लागल्या, धावफलकावरती 10 धावा. धावफलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय वासुदेव अंग्रे सध्याच्या घडीला थोडासा नाराज करत असताना आपल्या टीमसाठी भरपूर संघर्ष राहिला या खेळाडूचा, परंतु या मैदानामध्ये आपण पाहतोय या आजच्या रात्रीमध्ये थोडासा नाराज करत असताना या मॅचमध्ये परफेक्ट ब्लॉक कॉल आपण पाहिला. या बॉलवरती सन्मान दिला जातोय आणि एक धाव आपण पाहतोय घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु शेवटच्या मोमेंटला अजय पाटीलने नकार दिला आणि मात्र इथे आपण पाहतोय एकही धाव आली नाही. डॉट चेंडूची इथे समाप्ती होताना पाहायला मिळते. दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी जबलचे संघ आहेत. आपण पाहिला कालच्या रात्रीमध्ये सहारा शिवकर खरं तर आपण पाहिला क्वालिफाय झालाय, सुपर 6 मध्ये दाखल झालाय. आता शिवकर संघ आपण पाहतोय या मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ करेल. परफेक्ट यॉर्कर अगदी बुंद्यात हा बॉल आपण पाहिला. या बॉलवरती सन्मान दिला जातोय आणि इथे एक धाव सहजतेने पूर्ण केली आणि इकडे दाब्याने संघ जाऊन पोहोचते तब्बल 11 या अंकावरती. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 11 धावा. शांत क्रिकेट आहे. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतो मैदानामध्ये चालू आहे आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर नवीन गोलंदाज मैदानामध्ये इनॅट क्रमांक 2 वरती साईनाथ भगत. या खेळाडूला देखील अगदी बऱ्याचशा मैदानामध्ये जवळून पाहिले खेळताना, परंतु या मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ राहील हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती तब्बल 11 धावा. जमेची बाजू आहे की फलंदाज बाद झाला नाहीये. अजून एक परफेक्ट बॉल मैदानामध्ये रिलीज करत असताना आपण पाहतोय टाळ्यांचा वर्षाव होतोय. अगदी आपण पाहतोय या मैदानामध्ये भरपूर प्रेक्षक खरं तर शिवकर संघाचे देखील आहेत आणि त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा करूया. या रात्रीच्या मोसमामध्ये आपण पाहतो मध्यरात्री झाली आणि त्यांच्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. अगदी पहाट 3 दिवस 3 रात्र करताना आपण पाहतोय 3 रात्र इथे सन्मान दिला जातोय. एकदा वेगानं पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला जातो मैदानामध्ये. एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. इकडे दाबेने संघ जाऊन पोहोचते तब्बल 12 या अंकावरती. ज्या सुरुवातीला आपण पाहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर फायदा उचलत असताना गावदेवी बेलवली संघ पाहायला मिळाला. त्यानंतर साईनाथ भगत जसा गोलंदाजीवरती आला अजूनपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये संपला जातो. निव्वळ एक धाव खर्च केली म्हणजे कमालीची बॉलिंग राहिली. कमबॅक करणं खूप महत्त्वाचं. अगदी आपण पाहतो डव फॅक्टर सध्याच्या घडीला मैदानामध्ये पडत असताना थंडीचा वातावरण आहे
आणि त्याच्या अगेन्स्ट फटकेबाजी गरमीची होताना पाहायला मिळाली. दुधारी तलवार वापरली गेली आणि इथे आपण पाहतोय बॅट्समन रिओ कर्तर घेतला जातोय आणि इथे स्क्रीनवरती पाहिला जाईल. अनिल पाटील आमचे सर्वांचे लाडके आदरणीय आवटे यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती बॉल अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. नो बॉल. नो बॉल. हाईट फॅक्टर तर आपण पाहिलं या बॉलवरती फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू या फ्री हिट. या बॉलवरती आपण पाहिल्या 5 धाबा 17 धाबा धावफलकावरती अगदी आपण पाहिला कमालीची बॉलिंग राहिली. त्यानंतर जसा स्ट्राईक वरती अजय पाटील आला
त्याच्या बॅटमधनं आता धाबा यायला सुरुवात झाली. अगदी रिबस पटका दुधारी तलवार मैदानामध्ये आपण पाहिला. फ्री हिटचा बॉल आक्रमण करायचं होता. डान्सिंग द ग्राउंड हा पटका सजवायचा होता. जागा बनवली होती परंतु तिथे आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग जुळला नाही परंतु तिथे एकदा मात्र वाचू शकला नाही. एकेरी धाब्याने संघ जाऊन उपस्थित तब्बल 18 या अंकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. सुरुवातीच्या आपण पाहतो प्रणेश चांगली गोलंदाज राहिली परंतु त्यानंतर आपण पाहिल्या या मैदानामध्ये थोडासा डव फॅक्टर देखील होताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय आकाशाला गवस निघालणारे मोठमोठे पटके आता मात्र थांबलेत आणि ते करता आपण ताकदीचा वापर मैदानामध्ये राकेश म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. रिव्हर्स गरज होती का प्रश्न विचारल्या जातील मैदानामध्ये. ज्या वेळेस तुमच्या सरळ बॅटने मोठे मोठे पटके येत असतात त्या वेळेस करता आपण पाहिला वेगळे पटके खेळण्याचा प्रयत्न अगदी अपयशी ठरला. राकेश म्हात्रेमध्ये क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. अगदी आपण पाहिला गॅप शोधण्याच्या नादामध्ये सातत्यानं गोलंदाज आपण पाहतो बीट करत असताना फलंदाजाला कमालीची बॉलिंग राहिली. खराब चेंडू जरूर राहिले तरी देखील कमबॅक गती कमी केली. या बॉलवरती गॅप मोठी आपण पाहतो जागा बनवण्याचा प्रयत्न पण तिथे आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावेचा रूपांतर दुसऱ्या धावे संख्येवरती केला आणि 2 धावेने तब्बल आपण पाहतोय धावफलकावरती 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तब्बल 11 धावा. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय अद्यापपर्यंत 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज साईनाथने. एक खराब चेंडू आणि त्याच्यावरती चौकार देखील पाहिला तरी देखील कमालीची बॉलिंग राहिली. पटका आपण पाहतोय पुन्हा एकदा ताकदीचा वापर करायचा हवाई सफर करायचं होतं या बॉलवरती परंतु ते फेकी खराब आहे. एकदा वेगानं पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न जरूर राहील. सातत्यानं आपण पाहिल्या तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली जाईल. अगदी क्लोज डिसिजन. तुम्ही क्षेत्ररक्षण सजवा डिसिजन जो असेल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट असेल. 2 धावा कंप्लीट. अगदी आपण पाहतोय टीव्ही अंपायरचं सातत्यानं मदत घेतली जाते आणि जो योग्य डिसिजन असतोय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अगदी आपण पाहतोय दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी उपस्थित आहेत. आता आपण पाहतोय थंड वातावरणामध्ये तर गरम वातावरण केलं गेलं मैदानामध्ये. एकूण धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 22 धावा. 11.00 ची सरासरी मैदानामध्ये राखली गेली. अगदी आपण पाहिला क्लोज थ्रो होता. डिसिजन देखील खूप क्लोज होता परंतु इथे आपण पाहतोय थोडासा आपण पाहतोय थ्रो लेट आला आणि त्याच कारणामुळे अगदी बॅट अगदी स्तुतितीमध्ये पोचली गेली आणि इथे फलंदाज देखील स्तुतितीमध्ये असेल राकेश म्हात्रे. 22 धावा धावफलकावरती. दुसरा षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती. तिसरा षटक आपण पाहतो मार्गस्थ. नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल खराब मैदानामध्ये चेंडू फेकला गेला. रिव्हर्स अटेंड केला गेला त्याला मात्र झाडला गेला सीमारेषा पलीकडे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगत असताना पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. सुजल चौधरी आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानामध्ये. इनॅट क्रमांक 3 वरती आपण पाहतोय आणि त्याच्यावरती करताना आपण पाहिला पहिलाच बॉल मैदानामध्ये खराब फेकला गेला. त्याच्यावरती आसमान दाखवला गेला. रिव्हर्स अटेंड केला गेला. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर 15 मिनिटं झालेत मॅच चालू होऊन परंतु डिसिजन देखील आपल्याला तुमच्यापर्यंत योग्य पोहोचवायचा होता. अगदी खेळाडूची देखील चुकी नाही असं म्हणायला हरकत नाही. अगदी आपण पाहिलं अगदी क्लोज डिसिजन होता त्याच्यामुळे थोडा उशीर घेतला गेला
आणि त्यामुळे मॅचला देखील उशीर होताना पाहायला मिळाला. आजच्या रात्रीमधील आपण पाहतो शेवटची मॅच. एका बाजूला तिरंगा शिवगर आणि आपण पाहतो अगदी जवळचा संघ अर्थातच बेलवली संघ. इथे कमबॅक करणं खूप महत्त्वाचं होतं. सध्याच्या घडीला आपण पाहतो 32 धाबा डिपेंड करणारा 33 धाबा डिपेंड करणारा संघ बातान संघ कमालीची बॉलिंग राहिली. सुपर 12 मध्ये दाखल झालाय. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संघर्ष मैदानामध्ये चालू झाला. धाबा यायला सुरुवात झाली. खरं तर आपण पाहिला पहिल्या बॉलवरती सुजल चौधरीच्या बॉलवरती खरं तर आपण पाहिला मोठा फटका जरूर राहिला. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक राहिला. फिरकीचा जादूगर टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला. युवा गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये कमालीची बॉलिंग राहिली. जी पहिल्या बॉलवरती माझ्याकडनं चुकी झाली ती माझ्याकडनं चुकी होत नाही हे सांगत असताना मैदानामध्ये पहिला बॉल खरं तर टीम बेलवलीच्या नावावरती राहिला. त्यानंतर कमालीची बॉलिंग राहिली ती सुजल चौधरीची. अजून एक चांगला बॉल बॅटचा स्पर्श खरं तर एष्टी रक्षकाने केलेली चुकी. अजय पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलाय त्याचा परिणाम कितपत भोगावा लागेल अगदी काही क्षणापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. परंतु इथे आपण पाहिला कमालीची बॉलिंग राहिली. सलग 3 बॉल आपण पाहिले कमाल केली. ते गोलंदाजाने प्रभावित केलं. सुजल चौधरी 4 ओव्हरची मॅच 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये आपण पाहिलं झपाट्याने धावसंख्या उभी केली. त्यानंतर अगदी आपण पाहिला नजर लागावी त्या पद्धतीने मैदानामध्ये नजर लागली गेली ती बेलवली टीमला. इथे पुन्हा एकदा क्रॉस द लाईन ज्या मागच्या बॉलवरती सोडलेला झेल या बॉलवरती चटके देणारी फटकेबाजी चालू झाली. आपण पाहतोय हा बॉल सीमारेषा ओलांडतोय जातोय पलीकडे 4 धाब्यांसाठी. धावसंख्या पाहतो धाव फलकावरती तब्बल 32 धाबा 28 वरती खरं तर आपण पाहिलं थांबवता आलं असतं. खरं तर एष्टी रक्षकाने केलेली चुकी आता होणार नाही. हे मैदानामध्ये फर्स्ट स्लिप मध्ये पकडला जातो. जे जालं रचलो ते त्या जाल्यामध्ये सापडला गेला. कमालीची बॉलिंग राहिली. टाळ्यांचा वर्षाव सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जल्लोषाचा वातावरण टीम तिरंगा शिवकरच्या केम्यामध्ये. चला शिवकर संघ स्पीडअप करा. सौरभ ढवळे बॉल ऑन ट्रॅक वरती इनॅट क्रमांक आपण पाहतो 4 वरती शेवटचा षटक 32 वरती आता पाहतो 1 बाद अशी स्थिती. या शेवटच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 10 धाबा 1 षटकार आणि 1 चौकार. त्यानंतर आपण पाहतो कमालीची बॉलिंग राहिली. अगदी यंग टॅलेंट मैदानामध्ये आपण पाहतो सुजल चौधरीची राहिली. सौरभ ढवळे बॉल ऑन ट्रॅक वरती. राकेश मात्रे अजूनही मैदानामध्ये परंतु इथे फटका बसला. जेलची संधी आता मात्र कोणतीही चुकी होत नाही. एष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वर भरपूर वर्ष करत या खेळाडूंनी आपल्या टीमसाठी दिलेत. फलंदाज बाद. दोन बंधूंची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला आबी आणि दुसऱ्या बाजूला तुषार. धावसंख्या पाहतोय 32 वरती 2 32 धाबा धावफलकावरती. आज देखील 3 वाजून 18 मिनिटं झालेत. अजून देखील पहिला सत्र संपला नाहीये. अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर टायमिंग आपण पाहिला तर 20 मिनिटं देखील झालेत. अजून देखील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सफलता प्राप्त करत असताना सौरभ ढवळे या गोलंदाजाला कमालीची बॉलिंग राहिली आहे. यष्टीरक्षकांनी देखील 7 पाहायला मिळाली. अजून एक
खरं तर पाहायला गेलं तर मैदानामध्ये मोठा फटका सजवायचा आहे. अंधाधुंद फटकेबाजी आता चालू आहे. जी सलामीची जोडी खरं तर अडकलत जरूर केलं तो ते, परंतु त्याच्या बॅटमधनं धावा देखील होत होत्या. परंतु इथे आपण पाहतो जसे जी सलामीची जोडी राकेश म्हात्रे आणि त्याचा साथी फलंदाज अजय पाटील बाद झाल्यानंतर धाबासाठी आता आपण पाहतो संघर्ष करत असताना फटका पुन्हा एकदा फसलाय. एसटी रक्षक ज्ञानेश्वर चुकी करत नाहीये. तू चल मी येतोय सोबत. अगदी मैदानामध्ये परिस्थिती चालू द्या. लगातार 3 बॉल सुरेख फेकले गेले. तो सौरभ डबले या गोलंदाजाच्या माध्यमातून फटका चांगला. ताकदीचा प्रचंड वापर. स्टेट द ग्राउंड हा फटका सजवायचा, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिला क्षेत्ररक्षण कमालीची राहिली आहे. फलंदाज बाद वासुदेव आंग्रे झेल पकडतोय. हर्षद नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. खरं तर आपण पाहिला एकेरीकडे लक्ष केंद्रित केलं असता कदाचित धावसंख्याचं चित्र वेगळं असतं. मागच्या 5 बॉलमध्ये एकही धाव आला नाहीये आणि 4 विकेट्स आलेत आणि त्याच कारणामुळे सध्या आपण पाहतो तिरंगा शिवकर कमबॅक करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिला हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये देखील पूर्ण केली जाईल का. फटका चांगला. ताकदीचा प्रचंड वापर. धावा मिळतील या बॉलवरती. अर्धा डझन ठोकलाय षटकार. कदाचित आता कल्पेश सर्वजण बोलत असतील की भायाला आधी उतरायला हवं होतं. हा क्रिकेट आहे. ज्या वेळेस तुम्ही चांगला खेळ करत असता त्यावेळेस आपसुकच टाळ्या वाजल्या जातात. ज्या वेळेस तुम्ही खराब खेळ करत असता त्या वेळेस करता तुम्हाला अगदी मुखातून शिव्या देखील ऐकायला मिळत असतात. हा क्रिकेट आहे. तुम्ही ज्या वेळेस चांगला खेळ करत असता त्या वेळेस करता टाळ्या तुमच्यासाठी वाजवल्या जातात. हा गाव आहे आणि गावासाठी खेळणारा क्रिकेट खरं तर भरपूर आता आपण पाहिला चांगला खेळ दाखवत असताना अजय पाटीलने देखील भरपूर कदाचित अशा चला मॅच चालू करा. प्रत्येक बॉलवरती जवळ येऊ नका. भरपूर उशीर झालाय. खरं तर शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या पाहतोय 38 धावा. 25 मिनिटं करत अद्यापपर्यंत झालेत. त्याच्यामुळे उशीर न दाबडता मॅचला सुरुवात करा. शेवटची मॅच आहे. वेगवान बॉल आणि वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न कमबॅक राहिला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 38 वरती थांबवलाय. अगदी आपण पाहिला सुसाट वेगाने धावणारा संघ आपण पाहिला थोडासा अडकलत खेळताना पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या पाहतो 38 धावा बनवायच्यात. 24 बॉलमध्ये 39 धावा.
चला स्पीडअप करा, बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. संजय दिसले सर खरं तर आपण पाहतोय आराम करत असताना. उद्या खरं तर आपण पाहिला त्यांच्यासाठी भरपूर भरपूर स्ट्रगल असेल, कारण नाईट मॅच करून डे करणे हे सोपं नाही. डेला कंपनीत चला मॅच चालू करा. केमिझॉन सामन्याला विली ती सुरुवात. बनवायच्या 24 बॉल मध्ये 39 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रेम गायकवाड, संदीप पाटील. बॉल ट्रॅक वरती अजय पाटीलला आपण पाहतोय. हे क्रिकेटमधील मोठी नाव आहेत. रायगड टेनिसमध्ये करतर यांना व्यावसायिक स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळालं. अगदी जागृती स्पोर्टमधनं करतर या खेळाडूंना सातत्याने खेळताना पाहिलंय. पहिलाच बॉल कोलवर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. परफेक्ट डिलिव्हरी करतर मैदानामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती दादागिरी राहिली टीम बेलवलीची. बॅटर आणि बॉलरमध्ये घमासान युद्ध आपण यांना पाहायला मिळेल. एका बाजूला करतर आपण पाहिला रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव डिपेंड करण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती तो अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. मैदानामध्ये गाभासाठी गाभाच्या अस्तित्वासाठी ही लढत आपण पाहिला. अगदी रायगड सारख्या स्पर्धेमध्ये ज्याचं नाव करतर सातत्याने घेतलं गेलं आपण पाहतोय. मैदानामध्ये अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. इनायत क्रमांक 1 वरती आपण पाहतोय P1चा पहिला षटक. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अपटी बॉल करतर मैदानामध्ये पाहायला मिळाला. श्री गणेश झालाय व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आणि अभंतर धावफलकामध्ये बदल आपण पाहतोय. 1 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एकेरी दाबेने संघ आपण पाहतोय सध्याच्या घडीला. अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये शेवटची अंतिम मॅच आजच्या रात्रीमध्ये.
बॅटचा स्पर्श राजेशने केली आहे चुकी. अगदी सोस्त्यामध्ये आपण पाहतोय प्रेम गायकवाडला बाद करण्याची संधी आली होती. झेल सोडल्यानंतर 4 धावा देखील या बॉलवरती देऊन गेला. एकूण धाव संख्या पाहतो धाव फलकावरती तब्बल 5 धावा. खर तर आपण पाहिला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील अगदी प्रयत्नच केले नाहीये राजेशने. आपण पाहिला बॉल पकडण्याच्या नादामध्ये हात थोडासा पाठी घेतला आणि त्याच कारणामुळे आपण पाहतो जीवनदान देखील देऊन गेला आणि 4 धावा देखील देऊन गेला. आता मैदानामध्ये आपण पाहिला ज्या अजय पाटीलला जीवनदान दिलं त्यावेळेस चौकार आला. या बॉलवरती कशा पद्धतीने मैदानामध्ये उत्तर राहील. गती कमी केली. आपण पाहतोय क्रॉस बॅटने हा फटका सजवायचा होता पण तिथे आपण पाहिले लाईन आली लेंथ अगदी सुरेख पाहायला मिळाली आणि धाव संख्या आपण पाहतोय 5 वरती थांबवलं गेलं. 3 बॉलचा खेळ संपला जातो. एकूण धाव संख्या पाहतो 5 या अंकावरती. थोडासा दबाव क्रिकेटमध्ये सराव खूप महत्त्वाचा असतो. कदाचित सराव कुठेतरी कमी पाहायला मिळत असेल. प्रेम गायकवाड तर आपण पाहतोय अजून एक ताकदीचा वापर तर या पटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होता मोठ्या पटक्यामध्ये परंतु इथे आपण पाहतो शांत वातावरण झालंय. ज्या वेळेस तर विकेट जाईल त्या वेळेस तर बेलवली संघ उत्साहाचा वातावरण त्यांच्या केमेमध्ये पाहायला मिळेल. जसजसे मोठे पटके येतील तसतसा शिवकर संघ आपण पाहतो जल्लोषाचा वातावरण करेल. परंतु इथे आपण पाहतोय अगदी सकाळचं सत्र चालू झालंय आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो थोडासा दमट वातावरण. या दमट वातावरणामध्ये आपण पाहतो या मोठे पटके खेळायला कुठेतरी अवघड ठरत असतं आणि तेच चित्र मैदानामध्ये देखील पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चुका आणि चुका सातत्यानं कधी कधी आपण म्हणतो ना की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ. हेच मैदानामध्ये घडलं गेलं. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला अप्रतिम डिलिव्हरी केली बीट करत असताना प्रेम गायकवाडला. त्यानंतर आपण पाहिला बॅटचा स्पर्श करून यष्टीरक्षकाने केलेली चुकी त्याचा परिणाम भोगावा लागला. वाईट बॉल देखील आला तरी देखील थांबवलंय. 5 वरती आपण पाहतोय सध्याची घडी. 5 बॉलचा खेळ संपला गेलाय. 5 बॉलमध्ये निव्वळ 5 धावा. शेवट गोड करायचा होता परंतु इथे आपण पाहतोय एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न राहील का आणि इथे आपण पाहतो शेवटच्या मुवमेंटला नकार दिला गेलाय आणि बच्चन घेतो आरोपी लढंगे. मैदानामध्ये माहिती 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 6 धावा. चला टीम मीटिंग आता शॉर्ट करा. मॅचला आता गती द्या. चला मॅच चालू करा राजेश. कारण आपण पाहतोय नाईटची स्पर्धा खरं तर रोज तर आपण पाहतोय 4 वाजता आहेत मॅचला. त्याच्यामुळे आयोजक तर आपण पाहतोय थोडेसे नाराज असतील. आपण पाहतोय मॅचला आज देखील थोडासा स्लो सामने चालू झाले परंतु उद्या लवकर मॅचेस चालू होतील यात काही शंका नाही आहे. अर्जुन सांगतो उद्या 4 वाजताच मॅचेस चालू करू म्हणजे 7 वाजता तरी येतील. सातला बॉल पडला तरी बाहेर झाले. इथे आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रणित गायकर सध्याच्या घडीला आपण पाहतोय बन्नाट फॉर्म मध्ये आणि आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती दादागिरी दाखवत असताना मागच्या मॅच मध्ये देखील याच गोलंदाजाने खूप कमाल केली आणि कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. या मैदानामध्ये आपण पाहिला प्रेम गायकवाड थोडंसं अडकलत खेळतोय. तर प्रभास सध्याच्या घडीला करत असताना आपण पाहतोय शिवकर संघ
सावकार नशिबाचा पाहायला मिळाला. त्यानंतर धाबांसाठी खरं तर आपण पाहतोय संघर्ष त्याच्या वाट्याला आलाय. अखेर तर आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. खरं तर आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक वरती हल्ला जातोय. मैदानामध्ये खूप प्रतीक्षा केली. खरं तर आपण पाहतोय संदीप पाटील सँडे. 16 बॉल आता 32 धाब्यांची गरज आहे. 16 बॉल 32 धाबा. कालची रात्र आपण पाहिली अशीच मॅच झाली होती. खरं तर आपण पाहिली शेवटची मॅच शिवकर त्याच्या विरोधामध्ये पानशिल संघ. एक खरं तर आपण पाहिलं 3 बॉलमध्ये 6 धाबाची गरज असताना आपण पाहिला एक चुकीचा थ्रो, त्या बॉलवरती 4 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. त्यानंतर आपण पाहिला मॅच सहजतेने जिंकली गेली ती शिवकर संघाने. संदीप पाटील त्याच्यावरती पूर्णपणे आता अवलंबून असलेला संघ. फटका चांगला क्षेत्र खाली बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चला बॉल द्या मैदानामध्ये. धावसंख्या पाहतो या चौकाराने 11 या अंकावरती 39 धाब्यांचा पाठलाग करायचा. आपण पाहिला प्रेम गायकवाड थोडासा अडकलत खेळतोय जसा स्ट्राईक वरती आपण पाहतोय साई आपण सँडी आला आणि आल्या संदीप पाटीलने चौकार ठोकलाय. 15 बॉल आता 28 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये आता मजा येईल यात काही शंका नाही. अगदी आपण पाहिला तर एका बाजूला संदीप पाटील अगदी आपण पाहतोय व्यावसायिक स्पर्धेमध्ये देखील त्याचा खेळ चांगला राहिलाय. त्यानंतर आपण पाहिला डान्सिंग द ग्राउंड खरं तर पाहायला मिळाला, परंतु इथे आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. बॉल पंचांनी दर्शवला व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावफलकामध्ये पुन्हा एकदा होईल बदल. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती 12 धाबा बनवायच्यात. 15 बॉलमध्ये 27 धाबा. 15 बॉल 27 धाबा. या मैदानामध्ये कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम ठेवेल. बॅटचे स्पर्श आपण पाहतो फस्लिपमध्ये कदाचित प्रयत्न करायला हवा, परंतु इथे आपण पाहतोय या बॉलवरती फस्लिपमध्ये आपण पाहतोय बॉल अडवला गेला. एक धाव मात्र सहजतेने पूर्ण केली गेली आणि धावसंख्या पाहतोय तब्बल 13 या अंकावरती. 14 बॉल बनवायचे 26 धाबा. 14 बॉलमध्ये 26 धाबा पाठलाग केला जाईल का? थंड वातावरणामध्ये गरम वातावरण या मैदानामध्ये शिवकर संघ करेल का? की ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली प्रणित गायकरची त्याच पद्धतीने बांधून ठेवलं जाईल का? हे प्रेक्षकांमध्ये पडलेला प्रश्नचिन्ह. भरपूर प्रेक्षक खरं तर संध्याकाळ रातच्या वातावरणामध्ये देखील थांबली आहेत. अगदी आपण पाहिला शिवकर संघ देखील भरपूर संख्येने इथे उपस्थित राहिला. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतो बेलवली संघ देखील भरपूर संख्येने इथे उपस्थित राहिलाय. लोबर फुलटस पद्धतीचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. रनआउटची संधी परंतु एक धाव कंप्लीट केली गेली. चिकी सिंगल आपण पाहतोय मैदानामध्ये. या एकेरी धावेने संघ धावून पोहोचतोय तब्बल 14 या अंकावरती. 13 बॉल आता 25 धाव्यांची गरज. कदाचित प्रणित या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. जर या बॉलवरती जर डॉट चेंडू किंवा एखादा विकेट आला तर मैदानामध्ये शिरकाव करेल बेलवली संघ. यूट्यूबच्या माध्यमातून अजून देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. त्या सर्व क्रिकेट प्रेमींचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. फुलटस
इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण तुषार तिथे तैनात एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या गुटरेनी बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली 2 धावा मात्र वाचू शकला नाही 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 16 या अंकावरती बनवायच्या 12 बॉल मध्ये 23 धावा धावसंख्या पाहतो धावपलकावरती तब्बल 16 धावा 12 बॉल बनवायचे 23 धावा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती अभिषेक चोरगे पहिलाच बॉल चेंडू आयोमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक कॅचचा कॉल आलाय आणि पकडला जातोय खेळ प्रेम गायकवाडचा संपला जातोय खेळ चला स्पीडअप करा तर तुमचा 1-1 मिनिट आता तर भरपूर काही सांगून जातो आपण पाहतोय या मैदानामध्ये नाईट मॅचची स्पर्धा हॅलोजन देखील तितकेच आहेत आणि डिझेल देखील तितकाच लागतो त्याच्यामुळे 1-1 मिनिट वाचवा अगदी सर्व सिस्टीम डीजे वरती आहेत त्याच्यामुळे जनरेटर वरती आहेत इथे पटका बसलाय अक्रॉस लाईन पटका सजवायचा परंतु इथे आपण पाहतोय एकदा मात्र वाचू शकला नाहीये एका धावेने फारसा देखील फरक पडणार नाहीये तो बेलवली संघाला 17 धावा वासुदेव अंगरे आपण पाहतोय 10 बॉल 22 धाव्यांची गरज आहे 10 बॉल आता 20 धाब्यांची गरज आहे 22 धाबा माफ करा धावसंख्या पाहतोय 17 39 धाब्यांचा पाठलाग करायचे आहे 10 बॉल 22 धाबा तुम्हाला बनवायचे असेल तर या बॉल वरती किंबहुना एखादा चौकार किंवा एखादा षटकार परंतु इथे कुठल्या टीम वरती हा बॉल राहील फटका आपण पाहतोय स्टँडर्ड डिलिव्हर आपण पाहतोय फटका चांगला आहे या बॉल वरती आकाशाला गवसणी घालणारा खडतर प्रवास अखेरचा संपला जातोय संदीप पाटील एकटा लढतोय एकटा झुंज देतोय आपल्या टीम साठी बॉल जातोय सीमारेषा पलीकडे 7 धाब्यांसाठी 23 वरती 1 9 बॉल 16 आता मॅच रंगात आली आहे आता कदाचित रोशन डीजे असता तर एकच गाणी लावला असता आता रंगात आले मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय धावसंख्या 23 वरती 1
अजून एक इथे विकेट्स. खर तर या बॉलवरती आपण पाहिला छात्या दणानल्या होत्या त्या बेलवली गावकरांच्या. या बॉलवरती असं वाटलं होतं की षटकार जाईल, परंतु इथे फिल्डिंग स्ट्रॉंग राहिली आणि इथे विकेट जाते संदीप पाटीलची. आठ बॉलात 16 धाबा. प्रत्येक बॉलचा विचार करायला गेलं तर 2 पॉईंटची गरज आहे, 2 धाब्यांची गरज आहे. मैदानामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला या प्रत्येक बॉलवरती 2 धाबा जोडाव्या लागतील. या 2 बॉलवरती किंबहुना एखादा चौकार एखादा षटकार ठोकावा लागेल. जर जिंकायचं असेल बेलवडी संघाला तर एखाद 2 डॉट चेंडू मैदानामध्ये फेकावा लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय साईनाथ भगत. इथे नशीब आपण पाहतोय बलवत्तर ठरेल का, बॉल सीमारेषा ओलांडेल का. बॉल जातोय सीमारेषा पल्लीकडे. साईनाथ भगत एकटा लढतोय आपल्या टीमसाठी. गोलंदाजी देखील तितकीच कमालीची राहिली, फलंदाजी देखील तितकीच कमालीची होताना पाहायला मिळते. धावसंख्या पाहतो धावपलकावरती 27 धावा बनवायच्या. 7 बॉल मध्ये 12. 7-12 कोणाच्या नावावरती राहील हा क्रीडांगणावर पण पाहतो आदित्य मोरेच्या नावावरती. परंतु या मॅच मध्ये 7-12 कोणाच्या नावावरती राहील. इथे कमालीचा फटका आपण पाहतोय. बाया चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव सहजतेने पूर्ण केली. नाराज आहे. 6 बॉल 11 धाब्यांची गरज आहे. कैलास पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 11 धावा वाचवायचे आहेत, तर 6 बॉल मध्ये 11 धावा बनवायचे आहेत. साईनाथ भगतला. कैलास टू साईनाथ. बेलवली की आपण पाहतो शिवकर. पहिलाच बॉल 50 वेग. तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तुमच्याकडे लाईन खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. तीच लाईन चुकीची ठरली जाते. बॉल जातोय आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. आपण तर धावफलकामध्ये बदल 10 धाब्यांची अजूनही गरज आहे. 6 बॉल आणि 10 धावा. 6-10 समीकरण आता आपण पाहतोय दोन्ही टीमच्या 5 पासपूस झाल्यात. एका बाजूला शिवकर संघ जो बसला होता पाठीराखे ते आता उभे राहिलेत. एका बाजूला आपण पाहतोय बेलवली संघ देखील बसला होता तो आता उभा राहिलाय. फटका चांगला आहे, गॅप मोठी आहे, क्षेत्र खाली आहे. बॉल ओलांडतीये सीमारेषा. बॉल जातो बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार. थंडीच्या वातावरणामध्ये सामना गरम केलाय. असं कोणालाही वाटलं नसेल की या मॅच मध्ये शिवकर संघ कमबॅक करेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं प्रेम गायकवाड बाद झालाय, सँडी बाद झालाय, अर्थातच संदीप पाटील बाद झालाय, तरी देखील मॅच खुली केली. एकटा लढतोय आपल्या टीम साठी साईनाथ भगत. 5 चेंडूंनी 6 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग अगदी आपण पाहतोय. जाणता राजा चषक 2025 शानदार पर्व. यासाठी ठेवल्यात मॅचेस की प्रत्येक मॅच करता रफ अँड टफ पाहायला मिळेल.
4 बॉल 5 बॉल 6 धाब्यांची गरज. इथे आपण पाहतोय ताकदीचा फटका केलाय, एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडासा पंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. इथे आपण पाहतोय तिसरा पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली जाते. द्वारकानाथ स्वर्गीय सर पुन्हा एकदा पाहायला मिळतील. फलंदाज बाद. दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय अगदी शर्यत दोऱ्यावरती होती, परंतु आपण पाहतोय शेवटच्या मोमेंटला तर पहिला बॉल लावला गेला, त्यानंतर बॅट टेकली गेली. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 34 धाबा. 4 बॉल आता 5 धाब्यांची गरज आहे. अगदी क्लिअर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. इथे एक धाव ऍड केली जाईल. अजून देखील साईनाथ भगत मैदानामध्ये नवीन फलंदाज युनाइट क्रमांक 5 वरती दाखल होईल, ज्ञानेश्वर पाटील. फक्त एखादा मोठा फटका मॅचचा रिझल्ट कळून चुकेल, एखादा विकेट्स मॅच मध्ये शिरकाव करेल. 4 बॉल 5 धाबा मैदानामध्ये चालू आहे मॅच. एका बाजूला बेलवली संघ, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतो शिवकर. बिग फाईट मॅच, दोन्ही संघाचे आता 5 पुश झाल्यात. महत्वाची मॅच आहे. सुपर 12 मध्ये कुठला संघ असेल यासाठी लढत या. ताकदीचा वापर करायचा होता. चला रोशन इकडे हो. इथे आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर उचली देणारा बॉल. परत आपण पाहिला मैदानामध्ये 1-2 धाबा आता सध्याच्या घडीला खूप महत्त्वाच्या ठरतील टीम शिवकरला. परंतु इथे आपण पाहतोय MS धोनी स्टाईल फिनिश करण्याच्या नादामध्ये हा बॉल आपण पाहिला डॉट मैदानामध्ये फेकला गेला. कैलास पाटील एका बाजूला साईनाथ, अशी आपण पाहतोय बॉलर आणि बॅट्समन मध्ये चाललेला घमासान युद्ध या मैदानामध्ये. अजून एक वेगवान बॉल, तेज तरार करतर डिलिव्हरी मैदानामध्ये पाहायला मिळाले. भन्नाट वेग ही करतर कैलास पाटीलची ओळख आहे. मॅच होती कुठे, मॅच गेली कुठे. करतर एका बाजूला आपण पाहिला 1-2 धावसंख्येने सहजगत्या मॅच जिंकता आली असती. परंतु इथे आपण पाहतोय क्रिकेटमध्ये कॉन्फिडन्स असावा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. या मैदानामध्ये तेच घडलं गेलं.
कदाचित 1-1, 2-2 धावा खूप काही सांगून गेल्या असत्या. कधी कधी क्रिकेटमध्ये 1-1, 2-2 धावांना प्राधान्य देणं खूप महत्वाचं असतं. 2 बॉल 5 धाब्यांची गरज. इथे आपण पाहतो एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न जरूर राहील. आणि इथे आपण पाहतोय फेकी थोडीशी खराब. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली. 1 बॉल 3 धाब्यांची गरज. जशी कालच्या रात्रीला करतर शिवकर संघ अशाच परिस्थितीमध्ये सामना पाहायला मिळाला होता. 1 बॉल आता 3 धाब्यांची गरज आहे. मैदानामध्ये कुठला संघ या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम ठेवेल. एका बाजूला आपण पाहतोय शिवकर संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये बेलवली संघ. जर कैलास पाटीलने हा चेंडू निर्धाव फेकला तर सतीश पाटील साहेबांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 1 बॉल 5 धाबा. जरा मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या, प्रसिद्ध होऊ द्या मॅच साठी. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावा. माफ करा, 1 चेंडू आणि 3 धावा. या बॉलवरती चौकार किंवा षटकार ठोकावा लागेल. मॅच जिंकली बेलवली संघाने. कमालीची खरतर बॉलिंग राहिली. कैलास पाटील 500 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी आपण खरतर आपण पाहिला अति घाई केली. खरतर अक्षा बॉलवरती कदाचित मैदानामध्ये आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. त्याचप्रमाणे खरतर मॅच मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये पराभवाचा सामना इथे स्वीकारावा लागला. मॅन ऑफ द मॅच कैलास पाटील ठरतो या सामन्याचा सामनावीर. आणि 500 रुपयाचा ATM देखील खाली झालाय. या कैलास पाटील नंतर फोटो काढा. कैलास पाटील आपण या